Good afternoon, student. Today I make the video some important topics, science part 2, lesson number 1, 2 or 3. So this is my guess in the question paper. म्हणजे क्वेश्चन पेपरमध्ये माझा हा गेस आहे लेसन नंबर 1, 2 और 3. आणि हे जे क्वेश्चन मी घेतलेले आहेत तर ते सगळे मागच्या जे काय क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यामधले चाळलेत आणि त्याच्यानंतर ह्याच्यावर हा व्हिडिओ बनवायला लागलोय. आणि प्रत्येक वर्षी जे गेस देतोय तर तो पडतोयच माझा. तर फर्स्ट आहे हेरिटी आणि इव्होल्युशन. तर हेरिटी आणि इव्होल्युशन मध्ये फर्स्ट आहे एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन. आता 6 एव्हिडन्स आहेत. तर पहिला मॉर्फॉलॉजिकल आहे, अॅनाटॉमिकल एव्हिडन्स आहेत, वेस्टिजियल ऑर्गन्स आहेत, त्याच्यानंतर पुन्हा पॅन्टॉलॉजिकल एव्हिडन्स आहेत, कनेक्टेड लिंक्स आहेत आणि एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्स. तर हे 6 एव्हिडन्स आहेत. तर तुम्हाला परीक्षेला इव्होल्युशन एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन असं दिलेलं असतं एका बॉक्समध्ये आणि कडेला 4 बॉक्स दिले आहेत. हे मोस्टली टाइम हा क्वेश्चन तुम्हाला बोर्डामध्ये विचारलेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा आहे प्रोटीन ऑफ सिंथेसाइज. आता तुम्हाला इथं डेफिनेशन ह्याच्या डिफाईन, सेंट्रल डॉगमा काय आहे, ट्रान्सक्रिप्शन काय आहे, डिप्लेट कोडन काय आहे, पुन्हा ट्रान्सलेशन काय आणि ट्रान्सलोकेशन. तर ह्या जेवढ्या कन्सेप्ट आहेत तर ह्या प्रॉपरली कन्सेप्ट सगळ्या काय करायच्यात तुम्हाला पाठ करून द्यायच्यात. आणि डार्विन थेरी अँड प्लस ऑब्जेक्टिव्ह. आता डार्विन थेरीमध्ये काय होतं की 3 त्याचे म्हणजे जे त्याला लोकांनी एक्सेप्ट केलं नाही तर त्याच्या मागचं रिझन काय होतं की त्यांनी म्हणजे कोणत्या युजफुल चेंजेस आहेत आणि कोणत्या युजलेस चेंजेस आहेत त्यांनी काही सांगितलं नाही. आणि नॅचरल सिलेक्शनच ही प्रोसेस इव्होल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल नाही हे पण झालं होतं. आणि कोणत्या फास्ट चेंजेस आहेत आणि कोणत्या स्लो चेंजेस आहेत तर हे पण त्याला सांगता आलं नव्हतं. तर त्यामुळे लोकांनी त्याची जी थेरी ऑफ डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन हे एक्सेप्ट केले नाही लोकांनी. तर त्याचे पण हे पण करून जावा आणि ऑब्जेक्टिव्ह पण करून जावा. तर हे जे क्वेश्चन्स आहेत हेरिटी ऑफ इव्होल्युशन तर हे झालं, हे फर्स्ट लेसन मधले क्वेश्चन्स आहेत. सगळ्या एव्हिडन्स करायच्यात, ह्या सगळ्या डेफिनेशन करायच्यात आणि डार्विन थेरी करायचे आहे आणि ऑब्जेक्टिव्ह करायचे. आणि लिमार्किझम हा महत्वाचा पॉईंट आहे. शॉर्ट नोटला लिमार्किझम किंवा कनेक्टिंग लिंक्स असे पण प्रश्न देत तर ते तुम्हाला करून द्यायचे आहेत. पुन्हा लाईफ प्रोसेस सेकंड आहे आता फर्स्ट लाईफ प्रोसेस. त्याच्यामध्ये एनर्जी प्रोडक्शन. आता ज्यावेळेस ग्लुकोजच्या मॉलिक्युलला ब्रेकडाऊन करेल तर त्यावेळेस आपल्याला एनर्जी फॉर्मेशन होते. तर त्यावेळेस ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल आणि एटीसी रिएक्शन. तर हे तुम्हाला परीक्षेला 2 किंवा 3 मार्कासाठी क्वेश्चन नंबर 3 मध्ये किंवा 2B मध्ये हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतील तुम्हाला. एनर्जी प्रोडक्शन काय, ग्लायकोलिसिस, व्हाय वी फील एक्सॉस्टेड आफ्टर एक्सरसाइजिंग. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एक्सरसाइज करतात तर त्यावेळेस आपण दमतो का, किंवा कारण का तर लॅक्टिक ऍसिड एका ठिकाणी जमा झालेला असते आणि त्यामुळे अशा प्रकारचा आपल्याला थकल्यासारखं जाणवतंय. त्याच्यानंतर डिफरन्स अरेबिक आणि अनॅरेबिक रेस्पिरेशन मध्ये काय डिफरन्स आहे तर हा तुम्हाला करून जायचा आहे. आणि फ्लो चार्ट पेज नंबर 15, त्या 15 वरचा पेज फ्लो चार्ट पण तुम्हाला करून द्यायचा आहे. आणि अनॅरेबिक म्हणजे काय, विदाउट ऑक्सिजन, आणि अरेबिक म्हणजे विथ ऑक्सिजन. तर हा दोन्ही मधला डिफरन्स आहे तर तो तुम्हाला पाठ करून द्यायचा आहे. पण व्हॉट इज इम्पॉर्टन्ट ऑफ सेल डिव्हिजन. तर तुम्हाला हा सायंटिफिक रिझन मध्ये मोस्ट टाइम हा क्वेश्चन विचारला आहे की सेल डिव्हिजन वन ऑफ द इम्पॉर्टंट. तर हा कशामुळे, तर सेल डिव्हिजन हा सगळ्यात महत्वाचा आहे. तर त्यासाठी तिथं 2 आहेत, मायटोसिस आणि मिओसिस. हा पण डिफरन्स तुम्हाला करून जायचा आहे. पुन्हा म्हणजे परीक्षेला आणि त्याच्या फेज, मायटोसिस मध्ये कोणत्या फेज आहेत आणि मिओसिस मध्ये कोणत्या फेज आहेत आणि त्याचा इम्पॉर्टन्स काय आणि सेल डिव्हिजन सुद्धा काय इम्पॉर्टंट आहे हे पण तुम्हाला करून द्यायचं आहे. आणि परत नाही विटॅमिन. आता विटॅमिन्स मध्ये काही टाइप्स आहेत आपल्या ABCDE आणि K, आणि त्याच्यामध्ये फॅट सोल्युबल कोणते आणि वॉटर सोल्युबल कोणते तर हे पण तुम्हाला करून द्यायचं आहे. आणि परत पुन्हा एक क्वेश्चन असा विचारलाय की इथं क्रोमोसोमची तुम्हाला डायग्राम दिली आणि त्या डायग्रामला तुम्हाला काय करायचे, नावं द्यायची आहेत. तर हे पण तुम्हाला करून द्यायचं आहे. तर हे जेवढा गेस आहे आता सध्या लेसन नंबर 1 आणि 2. आता नेक्स्ट आहे आपल्याला लेसन नंबर 3 लाईफ प्रोसेस सेकंड. आता त्याच्यामध्ये मॉडर्न मेथड ऑफ रिप्रोडक्शन. आता कोणत्या मेथड्स आहेत की जे आपण त्याला रिप्रोडक्शन साठी वापरतोय मॉडर्न मेथडला. त्याच्यामध्ये IVF आहे, स्पर्म बँक आहे आणि सेरोगेसी मदर. तर हे करून द्यायचं शॉर्ट नोट साठी येते. त्यानंतर ड्रॉ द नेट लेबल डायग्राम ऑफ फ्लो चार्ट अँड द एक्सप्लेन इट्स पार्ट. म्हणजे तुम्हाला एक डायग्राम दिली असेल तर त्या फ्लो चार्ट त्याचे नाव, त्या फ्लो म्हणजे त्या फ्लावरला नाव द्यायचे आणि त्याचं पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन, अँड्रोशियम असेल, गायनोशियम असेल, स्टिग्मा असेल, ओव्हरी असेल, हे सगळे तुम्हाला एक्सप्लेन करायचे. तर हे सुद्धा क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारलेला आहे. त्याच्यानंतर आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑफ प्लांट. आता इथे तुम्हाला त्याचे सांगितलं की अँड्रोशियम असेल, गायनोशियम असेल, असे कोणते घटक आहेत की त्यांचं फ्लावरचं रिप्रोडक्शन करून आणतात. त्याच्यामध्ये वाइंड्स आहे किंवा काय बर्ड्स आहेत. तर हे तुम्हाला त्याच्यामध्ये हे पूर्ण डिटेल करायचं आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. त्याच्यानंतर पण आहे मिनिस्टर सायकल ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन. आता ह्याच्यावर मोस्टली 5 मार्काचे क्वेश्चन असतात. मिनिस्टर सायकल, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन असतात की कोणते हार्मोन्स आहेत मिनिस्टर सायकलमध्ये, पुन्हा त्यांचं काय फंक्शन्स काय, असे 5 म्हणजे कोणकोणते हार्मोन्स असतात ते तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन मिनिस्टर सायकलमध्ये विचारतील 5 म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस्ड. त्याच्यानंतर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये पण सेम
ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन कोणते आहेत ते. तर इथं पण तुम्हाला स्पर्म कोण क्रिएट करतंय, म्हणजे कोणत्या ऑर्गन्स स्पर्म तयार करतंय. तर ह्याच्यामध्ये इथं पण ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असू शकतात तुम्हाला. त्याच्यानंतर आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. इथं पण तुम्हाला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये कोणकोणते ऑर्गन्स असतात आणि त्याचं फंक्शनिंग काय आहे, तर हे पण तुम्हाला विचारलं जाईल. पुन्हा स्पोर फॉर्मेशन आहे, तर स्पोर फॉर्मेशन पण तुम्हाला करून द्यायचं आहे. पुन्हा जेंडर ऑफ चाइल्ड इज डिटरमाइंड बाय द मेल रिप्रेझेंट गिव्ह द रिझन. म्हणजे फक्त चाइल्डच कसा, म्हणजे जेंडर ऑफ द चाइल्ड इज डिटरमाइंड बाय द मेल पॅरेंट, म्हणजे फक्त मेल पॅरेंटवर कसं डिपेंड आहे हे तुम्हाला रिझन सांगायचं आहे. आणि त्याच्यानंतर आणखी एक डिफरन्स आहे सेक्शुअल, म्हणजे डिफरन्स बिटवीन सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर हा एक तुम्हाला म्हणजे ऑलरेडी एक्झरसाइज मध्ये तुम्हाला हा क्वेश्चन दिलेला आहे. आणि पुन्हा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. आता मोस्टली रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये कोणते प्रॉब्लेम्स आहेत, कोणकोणते म्हणजे दे आर फेस द व्हेरियस टाईप ऑफ डिसीज, म्हणजे वेगळ्या प्रकारचे डिसीज होतात. आणि त्यासाठी आपल्याला त्याला मेंटेन ठेवण्यासाठी रिप्रोडक्टिव्ह हेल्थला आपल्याला काय करावं लागेल, तर हे पण तुम्हाला मोस्टली ह्याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. तर त्यासाठी हा दुसरा लेसन खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हा तिसरा म्हणजे लाईफ प्रोसेस सेकंड, हा तिसरा लेसन खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये सगळे इम्पॉर्टंट जे आहे ते सगळं तुम्हाला विचारलेलं आहे. आणि हा हा 8 मार्क, कमीत कमी 8 मार्कचा लेसन आहे. तर त्यामुळे तुम्ही करून जावा. आणि आज जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे सगळे बोर्ड बेस्ड क्वेश्चन्स आहेत, जे तुम्हाला 15 मार्क ते 16 मार्काचं, म्हणजे तुम्ही जर पूर्ण बाय हार्ट केले हे 3 लेसन, तर 15 ते 16 मार्क तुम्हाला फिक्स झाले. आणि ह्याच्यानंतर जर तुम्हाला आता याच्या पुढचं पण गेस देणार आहे, तर तुम्हाला ते गेस पाहिजे असेल तर तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. आणि थँक्यू.